घटस्फोट झाल्यानंतर 10 वर्षांनी ते दोघे एका लग्नात भेटले. नीरजने निशाला एकटंच बसलेलं पाहिलं आणि तिच्या जवळ जाऊन खुर्चीवर बसला. बराच वेळ दोघे एकमेकांकडे पाहूनही जणू काही न पाहिल्यासारखे करत राहिले. 7 वर्ष त्यांनी एकत्र घालवली होती. भांडणं तर होतीच, पण काही गोड आठवणीही मनात घर करून बसल्या होत्या. शेवटी नीरजनेच बोलायला सुरुवात केली. कशी आहेस? निशा थोड्या अभिमानानं म्हणाली, मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला 9 वर्ष झाली. 2 मुलं आहेत. नीरजने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिले. ती पूर्वीपेक्षा खूप बारीक दिसत होती. चेहऱ्यावर आधीसारखी चमक नव्हती. अंगावर महागडे कपडेही नव्हते. त्याला आठवले, जेव्हा ती त्याच्यासोबत होती तेव्हा किती सुंदर दिसायची. नीरज तिच्याकडे पाहत होता तेव्हा निशाने नजर चुकवली. मग स्वतःला सावरत ती म्हणाली, तू कसा आहेस? आणि आपला बंटी कसा आहे? नीरजही थोड्या गर्वानं म्हणाला, मी सुद्धा मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला 6 वर्ष झाली. एक मुलगी आहे. आणि आपला बंटी आता 9वीत गेलाय. माझी पत्नीही खूप चांगली आहे. आम्ही दोघे खूप आनंदी आहोत. हे ऐकून निशाच्या मनात जळफळाट झाला. पण तिने चेहऱ्यावर ते उमटू दिलं नाही. तिने नीरजकडे नीट पाहिलं. जणू 40व्या वर्षीच तो म्हातारा वाटत होता. केसांवर पूर्ण पांढरेपणा झळकत होता. वरून रंद लावलेला दिसत होता, पण मुळाशी पांढरे केस स्पष्ट दिसत होते. पोट सुद्धा खूप वाढलं होतं. दोघे बराच वेळ शांत बसले. लग्नाच्या सोहळ्यात ते दिवसभर जवळपास होते, पण आणखी बोलणं झालं नाही. निघायच्या वेळी नीरज निशाजवळ आला आणि म्हणाला, एक गोष्ट सांगू का? निशा म्हणाली, काय? नीरज उदासपणे म्हणाला, आयुष्य खरं तर तेच छान होतं जे तुझ्यासोबत जगत होतो. आता तर फक्त दिवस ढकलतोय. हे ऐकून निशाच्या मनात आनंद आणि वेदना एकत्र उसळून आल्या. जणू गळ्यात काहीतरी अडकलं. अश्रू आवरत ती म्हणाली, मी हे पश्चात्ताप करतीये. एक दारुडा आणि वाईट माणूस पडलाय वाट्याला. रडत रडत दिवस काढतीये. नीरजने डोळ्यात आलेले पाणी लपवण्यासाठी चेहरा वळवला आणि म्हणाला, आपण दोघे मूर्ख होतो. छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून वेगळे झालो. आज तुला एवढंच सांगायचंय की तू खूप चांगली आहेस. तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणीत दिवस काढतोय. हे ऐकून निशा रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, मी सुद्धा त्याच आठवणींवर जगतीये. एवढं म्हणून तिने पर्स उचलली आणि निघून गेली. असा पश्चात्ताप करण्याची वेळ कोणावरही येऊ नये त्यांसाठी हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.